नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सुंदर प्रकारची ठुशी बनवणार आहोत। तर इथे घेतलेले आहेत मी काळे मणी, क्रिस्टल काळे मण्यांची मीडियम साईज घेतलेली आहे, गोल्डन मण्यांची मोठी साईज घेतलेली आहे, इथे छोटी साईज घेतलेली आहे। धागा लागणार आहे आपल्याला, परत मध्ये टाकण्यासाठी मोठा मणी घेतलेला आहे आणि हा ठुशीचा धागा मागे लावण्यासाठी सुई लागणार आहे आणि इथे नायलॉनचा धागा घेतलेला आहे। तर आपण सुरुवात करूया बनवायला। हे बघा, आता ठुशीच्या धाग्याला आपल्याला हा जो साधा धागा आहे नायलॉनचा तो घ्यायचा आहे। तर हे मी डबल पदर घेतलेले आहे, ती म्हणजे 2 पदर, आणि इथे गाठ मारून घेतलेली आहे। आता हे आपल्याला ह्या होलमध्ये टाकून एक फासा बसवून घ्यायचा आहे। तर हे बघा, असे पदर साईडला करायचे, इकडे 2 आणि तिकडे 2, आणि त्यामधून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे, म्हणजे अशी फासा बसतो व्यवस्थित, गाठ मारायची गरज नाही लागत। आणि आता इथे जे 2 पदर आहेत ते अलग करून आपल्याला इथे सुया बांधून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता इथे मी दोन्ही पदरांना एक सुई बांधून घेणार आहे। हे बघा, आता एका पदरमध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा मणी वाहून घ्यायचा आहे आणि ही जी दुसरा पदर आहे त्या पदरामध्ये आपल्याला सुई टाकून आपल्याला ऑपोजिट साईडला खेचून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मागे असं खेचत न्यायचं आहे मणी। आता त्यानंतर हे बघा, जे छोटे साईजचे गोल्डन मणी आहेत ते दोन्ही साईडला एक एक ओवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इकडे मोठा मणी टाकायचा आहे, छोटा आणि मोठा, आणि ह्या ज्या पदराची सुई आहे ती ह्या मोठ्या मण्यामधून आपल्याला काढायची आहे। तर असं बोटावर ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित धाग्यातून मण्यांमधून सुई काढायला येते आणि हा मणी व्यवस्थित असा आपल्याला खेचत न्यायचा आहे पुढे। अशी छान फुलाची डिझाईन तयार होत चालते। हे बघा, आता दोन्ही साईडला पुढे छोटे मणी वावायचे आहेत आणि नंतर याच्या मागे एक मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन, आणि त्या गोल्डनमध्ये मग आपल्याला इकडचा जो धागा आहे त्याची सुई टाकून आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर हे जे मध्ये मणी येतील ते आपल्याला 15 टाकून घ्यायचे आहे ते। आता हे बघा, असं एक छोटा आणि एक मोठा असे वळून घ्यायचे आहे ती, आणि इकडच्या साईडला फक्त आपल्याला एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे असं। हे बघा, अशा पद्धतीने आता इथे पीळ बसतो असं, तर ते व्यवस्थित धागा आपल्याला परत एकसारखं करून घ्यायचं आहे त्याचा पीळ मोडून। हे बघा, आता इथे मी आता इथे काढून बनवते मी। हे बघा, खाली चिपकवलेलं नाही, हातात घ्यायचं आहे म्हणजे पटापट होतं बनवून। तर इथे मणी पण वाहून घेतलेले आहे, ते एक छोटा आणि एक मोठा मीडियम साईजचा गोल्डन मणी। तर हे बघा, आता फक्त इथे काय करायचं आहे, इथे मणी पण घेते, असं बोटावर पकडले की हे बघा, हा जो मोठा मणी आहे त्याच्यातून सुई आपण टाकतो, एक छोटा मणी पुढे टाकून द्यायचा आणि मोठ्या मण्यातून आपल्याला ही साईडची जी सुई असते, हे बघा, धागावर इकडच्या साईडला एक छोटा मणी वाहून घ्यायचा आणि ही जी सुई आहे ना ती याच्यातून टाकायची आणि असं पॅक करायचं, म्हणजे इथे पीळ पण बसत नाही आणि स्पीड पण, म्हणजे फटाफट आपण बनवू शकतो। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला
आणि खूप कमी वेळात सुंदर अशी ठुशी बनवता येते. काहीच टाईम लागत नाही. हे बघा अशा पद्धतीने. आणि तुमच्याजवळ जे मणी असतील त्या मण्यांपासून बनवली तरी सुद्धा चालते. आता इथे रंगी कलरचे मणी टाकले तरी चालतात तुमच्या आवडीप्रमाणे. आता खूप छान छान असे मणी निघालेले आहेत. त्या मण्यांपासून अशी सुंदर अशी ठुशी मॅचिंग साडीवरती आपण बनवू शकतो. हे बघा आता असे 15 वळून घ्यायचे आहेत. हे मधले मणी मध्ये आपण मोठा टाकलेला आहे ना, असे 15 मणी वळून घ्यायचे आहे. हे बघा आता इथे आपल्याला काळा मणी टाकायचा आहे. तर सुरुवातीला हे जे गोल्डन मणी आहे ते टाकून घ्यायचे आहे ते. आणि इथे जो गोल्डन मणी आपण मोठ्या साईजचा टाकला तर तिथे आपल्याला फक्त काळा मणी टाकायचा आहे, क्रिस्टल. हे बघा आणि ह्या काळ्या मण्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे व्यवस्थित असे मणी खेचून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित डिझाईन दिसते. तर अशा प्रकारे बघा इथे मी असे मणी वळून घेतलेले आहे. ते एक छोट्या साईजचा गोल्डन आणि काळा त्यामध्ये. तर सेम मागाशीसारखं मी बोटावर जसं बनवलं होतं तसंच पकडून व्यवस्थित करायचं आहे म्हणजे पटापट होतं. हे बघा एक छोट्या साईजचा मणी पुढे सोडायचा आणि काळ्या मणीमधून आपल्याला सेम त्याच पद्धतीने सुई बाहेर काढायची आहे. तर इकडच्या साईडचा जो पदर आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मणी वळून घ्यायचा आहे. असं आधी वळून घेतला तरी चालतो किंवा मग सुई ठेवून वळवला तरी सुद्धा चालतो. हे बघा अशा पद्धतीने. तर हे जे काळे मणी आहेत ते आपल्याला 10 वळवायचे आहेत. ते असे हे बघा आता इथे मी हे मणी 10 वळून घेतलेले आहेत काळे. आणि त्यानंतर असे 2 मणी छोट्या साईजचे आपल्याला साईडला टाकायचे आहे ते. आणि त्यानंतर आपल्याला मधला जो मणी आहे तो वळून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे वळवलेले आहे. ते दोन्ही सुया पकडून आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे आहे. ते तर इथे मोठ्या साईजचा गोल्डन मणी, काळा, त्यानंतर गोल्डन आणि मध्ये मोठा मणी, परत गोल्डन, काळा आणि गोल्डन असे मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे. ते हे बघा अशा पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला कडेला परत दोन्ही साईडने दोन्ही सुयांमध्ये एक एक छोट्या साईजचा मणी टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता जसं इकडे मी बनवलं आहे तसंच ह्या साईडला कंप्लीट करून घेते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि अशाच खूप साऱ्या छान छान व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत जाईल. तर हे बघा आता इकडची साईड मी कंप्लीट करून घेते. हे बघा आता इथे दुसरी बाजूसुद्धा बनवून झालेली आहे. आणि लास्टला आपल्याला हे बघा आता इथे ठुशीचं जे दुसरं भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई टाकून धागा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. तर इथे हे जे मणी आहेत ते सैल होतात. तर दोन्ही पदर व्यवस्थित खेचून आपल्याला गाठ बांधायची आहे व्यवस्थित. तर हा जो उरलेला भाग आहे तो थोडासा कापून घ्यायचा आहे. आणि आता हे बघा असं बोटावर पकडून आपल्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे. तीन ते चार गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण जो धागा उरलेला आहे तो कापून टाकायचा आहे. आता इथे धागा असं थोडंसं लांबून कापून टाकायचं आहे.
आणि हे जो उरलेला आहे थोडा धागा हा दिव्याने चिपकवून टाकायचा आहे. थोडंसं असं करत बोटाने असं दाबून द्यायचं आहे प्रेस करून, म्हणजे त्याला छान फिनिशिंग येईल. तर हे बघा आपलं सुंदर असं छान ठुशी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.